सर्वप्रथम आज गणपती बाप्पाचं आगमन आज महाराष्ट्रामधील प्रत्येक घरात आणि सार्वजनिक मंडळात होतो आहे। गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता। महाराष्ट्रावर जे अरिष्ट आलंय तो भ्रष्टाचाराच्या रूपाने असेल, महिलांवरील अत्याचाराच्या रूपाने आणि महाराष्ट्रातील बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्यावर जे काही संकट आलंय हे संकट बाप्पा दूर कर आणि महाराष्ट्राला पुन्हा सुगीचे दिवस, आनंदाचे दिवस आणि मानवतेचे दिवस बाप्पा येऊ दे अशी मागणी मी आज बाप्पाच्या चरणी करणार आहे। सर्व महाराष्ट्रातील गणेश भक्तांना शुभेच्छा देत असताना या विघ्नहर्त्यांना हात जोडून या राज्यातील लुटारूंचं आणि महाभ्रष्टाचारी सरकार घालवण्याची सद्बुद्धी आम्हा सर्वांना दे आणि 11,70,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालं। मराठवाड्यातील 4 जिल्ह्यातील शेतकरी रडतायत। त्यांना या सर्व संकटातून मदत करण्यासाठी शासनाला सद्बुद्धी देत असताना लवकरात लवकर मदत त्यांच्या पदरी पडेल ही सुद्धा काळजी घेण्याची आवश्यकता आहे। म्हणून मी गणेशजींच्या आगमनाच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातील सर्व बांधवांना, भगिनींना आणि माझ्या सगळ्या तरुण मित्रांना, सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो। बाप्पाचं आगमन पुढच्या 2 महिन्यांनी, आज आगमन होत आहे पण पुढच्या 2 महिन्यांनी मात्र महाराष्ट्रातील अरिष्ट दूर होईल, महाराष्ट्रावरचं जे काही संकट आहे ते दूर होईल आणि महाराष्ट्र पुन्हा नव्यानं उभारी घेईल यासाठी मनापासून सर्व गणेश भक्तांना मी शुभेच्छा देतो। काल अजित दादा हेरीत बोलत होते, घरात फूट पाडू नका, मी चूक केलेली आहे। पवार कुटुंबात पडलेल्या फुटीवरून अजित दादांचं भर सभेतलं वक्तव्य। मला आनंद आहे की अजित दादांना गणेश स्थापनेच्या पर्वावर काही सद्बुद्धी किंवा त्यांचं, मला वाटतं की त्यांचं PR बघणारे काही त्यांना आता चांगले सजेशन देत असावेत किंवा सूचना आणि त्यांना गाईड करत असावे। हीच सद्बुद्धी त्यांना पक्ष फोडण्यापूर्वी आली असती आणि राष्ट्रवादी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये मजबूत झाली असती तर ही पश्चातापाची पाळी अजितदादावर आली नसती। जे पेराल ते उगवेल या म्हणीप्रमाणे आता प्रत्येक घरामध्ये जी भांडणं लावली त्याची सुरुवातच तुम्ही केलात आणि त्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी तुम्हालाही तयार राहावं लागेल आणि तुमच्याबरोबर पळपुटेपणा जो केला त्या शिलेदारांनाही यातून जावं लागेल। कालच आपण पाहिलंय की ती उद्विग्न अवस्था एका त्यांच्याबरोबरच्या मंत्र्यांची दिसली। धर्मराव आत्राम नावांचे मंत्री माझ्या पोरीला आणि जावयाला नदीमध्ये बुडवा आणि समुद्रामध्ये काढा, समुद्रामध्येपर्यंत वाहून गेले पाहिजेत, इथपर्यंतचा त्रागा त्यांच्या बोलत्यांतून दिसतो आहे। म्हणजेच हे सगळे अजितदादाबरोबरचे शिलेदार हे खुर्चीचे शिलेदार आहेत। हे समाजाचे नातेवाईक संबंध याच्या पलीकडे जाऊन सत्ता आणि खुर्ची यासाठीच हे शिलेदार सोबत गेलेत असा त्याचा स्पष्ट अर्थ होत आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलतात की मी दिलेला निर्णय हा न्यायबुद्धीने दिलेला निर्णय आहे, यामध्ये कुठलाही पक्षपातीपणा केलेला नाही असं सांगतात। ही त्यांचं आत्ताचं जे स्टेटमेंट आहे ही कोर्टात ज्यावेळेस निकाल येईल त्यावेळेस त्यांनी जो निर्णय दिला तो कुणाच्या आणि कशा पद्धतीने दिला
याचा खुलासा होईल. परंतु त्यावर सर्वोच्च न्यायालयाने जे काही टिप्पणी केली त्यातून त्यांच्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्यामुळे तो निकाल फेअर आहे असं काही मानण्याचं काही कारण नाही. आणि आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखाद्या पक्षाच्या आमदारावर किंवा पक्षावर कारवाई करत असताना जो आधार घेतला गेला तो पूर्णतः न्यायसंगत नाही असं आमचं स्पष्टपणे मत आहे. काल फडणवीस म्हटले की मी आधुनिक अभिमन्यू आहे, विरोधकांच्या चक्रव्यूहात अडकणार नाही. असं हे महाभारतामध्ये आपण उदाहरण देऊन कलियुगातला जर अभिमन्यू आहे, जो अभिमन्यू सतयुगामध्ये सुटला नाही, तर मला वाटतं की कलियुगातला अभिमन्यू कसा काय सुटू शकेल. आणि आधुनिक युगातला अभिमन्यू असूच शकत नाही. म्हणजे आधुनिक युगामध्ये अभिमन्यू तयारच होत नाही. जर तयार झालाच तर त्या अभिमन्यूचा घेरण्याची गरज नाही, त्याला रिमोटची गरज असते. आणि तो रिमोट त्या अभिमन्यूला घेरून संपवण्यासाठी त्याला विरोधकांच्या रिमोटची आवश्यकता नाही, तर त्या अभिमन्यूला त्यांच्याच पक्षातील रिमोट सध्या त्रस्त करताना मला दिसतो आहे. आता तो रिमोटची बटन कधी दबेल एवढीच अपेक्षा किंवा एवढीच आता आमचं एवढ्याच पुरते आता आमचं लक्ष आहे, तर त्यावर आमचं लक्ष आहे. शिवसेना 120 जागा लढवणार म्हटले संजय गायकवाड, 100 निवडून आणायचे. नाही, त्यांनी 300 निवडून आणावेत, 120 लढून. म्हणजे 288 जागा आहेत, पण ते 300 निवडून आणू शकतात. याचं कारणही आहे ना, महाराष्ट्राची तिजोरी साफ करून ठेवली आहे. पैशाच्या बळावर या लुटेऱ्यांना डाकूंना वाटतंय की आम्ही पैशाच्या बळावर सगळ्या जागा जिंकू. काम काय केलंय महाराष्ट्राच्या जनतेसाठी? 2.5 वर्ष काय केलंय तुम्ही? 2.5 वर्ष कर्ज काढून टेंडर काढण्याचंच काम केलं. आणि आता सद्बुद्धी तुम्हाला गणेशजी देवो की आता तरी टेंडर थांबावे. मुंबईतल्या प्राईम जमिनी गुजरातच्या व्यापाऱ्यांना सगळे विकून टाकून प्रचंड मोठा गोंधळ केला आहे. एकही जागा सुटत नाही. कालच पशुसंवर्धन विभागाची पुण्यातील 75 हेक्टर जागा, चारही बाजूनं घरं आहेत आणि स्कीम झाली. तिथे कुठलाही उद्योग होऊ शकत नाही, परंतु ती जागा MIDCकडे द्यायची आणि MIDCच्या माध्यमातून त्या जागेची विल्हेवाट खाजगी व्यक्तीला देऊन लावायचा प्रयत्न कालच्या परवाच्या बैठकीमध्ये उद्योगमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्र्यांमध्ये झाला. जी जागा दिसली ती जागा हडप करायची. यांना माहीत नाही की माणसाला 2 गजच जागा लागते, परंतु ही जागा हडप करून बिल्डरांच्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचं काम करत आहे. त्यामुळे गायकवाड काय म्हणतायत, 120 जागा लढवून 100 जागा जिंकण्याचा त्यांचा जो काही उद्देश दिसते तो केवळ पैशाच्या भरोशावर, धनांच्या भरोशावर, खोकेबाजीच्या भरोशावर जे खोके जमा केलेत त्यातून त्यांना काही निष्पन्न होणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने या महायुतीला राज्यातून हद्दपार करायचा निर्णय घेतलेला आहे. सगळ्या मोफत योजना अजितदादांच्या हातात. तर व्हिडिओ गणपतीला आशीर्वाद देण्याचा, शुभेच्छा देण्याचा ट्विट झाला, पण क्रेडिट घेण्याचा प्रयत्न अजितदादांचा नाही. ते क्रेडिट सगळेच घेत आहेत. मी काल म्हणालो की कॅबिनेटच्या पुढे जर श्रेयवादाच्या लढाईसाठी कॅबिनेटमध्ये भांडणं होत असतील, हमरी तुमरीवर जर कॅबिनेटमध्ये भाषा होत असेल, त्यांचा आवाज कॅबिनेट हॉलच्या बाहेर सगळ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांपर्यंत जात असेल, तर हे सरकार चालवत आहे की काय गंमतबाजी चाललेली आहे. श्रेयवादाची लढाई तर आहेच, पण श्रेयवादाची लढाई कुठल्या स्तरापर्यंत जावी, तर उद्या यांचे एकमेकाचे कपडे फाडतपर्यंत जाऊ नये, म्हणजे महाराष्ट्राने काही मिळवलं नाही. एक महत्त्वाचा विषय तुम्हा सगळ्यांना कदाचित
माहीत असेल की महाराष्ट्रातील पुन्हा काही उद्योग काल आम्ही ट्विटही केलं आहे आमचे डॉक्टर ते 5 कुठले याचं सेमी कंडक्टरचे करार झालेले महाराष्ट्रातील 5 उद्योग पुन्हा बाहेर गेलेत, म्हणजे गुजरातला गेलेत. त्यातील 4 गुजरातला गेलेत आणि एक आसामला गेला. यामध्ये आतापर्यंत मंजूर झालेले सेमी कंडक्टर युनिट एक गेला आहे सानंदा मायक्रॉन टेक्नॉलॉजी, दुसरा गेला आहे ढोलेरा गुजरात टाटा इलेक्ट्रॉनिक्स, तिसरा गेला आहे सानंद गुजरात सीजी पॉवर, चौथा गेला आहे सानंद गुजरात केन्स सेमिकॉन आणि 5वा गेला आहे ढोलेरा आपला मोरीगाव आसाम. सगळी भाजप शासित राज्यात. या 5 पैकी 4 सेमीकंडक्टर युनिट गुजरातला आणि एक आसामला. मग महाराष्ट्रावर काय? महाराष्ट्र हे जर 5 युनिट केंद्र सरकारने मंजुरी दिली या सेमीकंडक्टर युनिटला, तर तुम्ही गुजरात आणि आसामलाच का घालताय? 2 युनिट महाराष्ट्राला का दिले नाही? महाराष्ट्रावर या सरकारचं केंद्र सरकारचं प्रेम आहे का? आणि या लोकांनी हे लोक काय करताय? महाराष्ट्रातील सत्तेची खुर्ची उभवताय तुम्ही आणि तुम्हाला एक नवा उद्योग आणता येत नाही आणि गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर म्हणून थापा मारताय. हे महाराष्ट्राची घोर फसवणूक करण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करताय. हे आता एकदम स्पष्ट झालेलं आहे. तुम्हाला माहीत असेल की शेतकऱ्यांच्या वारसानाला शेतकरी आत्महत्या केल्यानंतर तो GR काढतात, पण आम्ही ज्यावेळेस सांगतो की तो GR रद्द करा, त्यावेळेस प्रेशर टाकल्यानंतर आमचं पत्र गेल्यानंतर तो GR रद्द होतो. आता तर एक नवीन पुन्हा मागणी आली. या राज्याचे हेवीवेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहे, जे निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचा निर्णय घेत आहे. पुढच्या कदाचित कॅबिनेटला हा निर्णय येईल आणि ती युनिव्हर्सिटी नागपुरामध्ये गडचिरोलीला होणे अपेक्षित असताना गोंडवाना युनिव्हर्सिटीने तशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवला आहे, परंतु त्या आदिवासी युनिव्हर्सिटी ही नाशिकला सुरू करायचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. मी याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. विदर्भामध्ये आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. करायचंच होतं तर ते इथे करायला पाहिजे होतं. कर्नाटकामध्ये कॅबिनेटचा निर्णय झाला आणि 1000 कोटी रुपये अनुसूचित जमातीच्या युनिव्हर्सिटीसाठी दिले गेले. त्याची कापी मारण्याचं काम महाराष्ट्र करतो आहे, परंतु ते नाशिकसारख्या प्रगत शहरात येऊन उपयोग काय? गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात जरी युनिव्हर्सिटी आली तर आदिवासी समाजाला त्याचा उपयोग होईल आणि आदिवासी समाज त्याचा विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल. मी सरकारला आणि मुख्यमंत्र्यांनाही माझी थेट विनंती आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनाही की तुम्ही सर्व तिकडच्याच बाजूला नेत आहे, उद्योग तिकडे सगळे तिकडे, तर गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये हे आदिवासी विभाग आदिवासी समाजासाठी स्वतंत्र जे काही विद्यापीठ आहे ते गडचिरोलीला व्हावं आणि या समाजाला आपण न्याय द्यावा. तुम्ही नाशिकला नेत असाल तर त्यामागे तुमचा स्वार्थ वेगळा आहे. त्यामागे तुमची भूमिका जी आहे ती का तिकडे नेण्याची आहे हे स्पष्ट आपण केलं पाहिजे. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या सेंटर मिळवण्यासाठी 3 लाख रुपये जे आहेत ते त्या सल्लागार जे टेंडर काल मी बोललो त्याची व्हिडिओ क्लिप आली. एक सेंटरसाठी 3 लाख रुपये मोजा असं अधिकारी फरमान काढतायत. ती सगळीकडे व्हिडिओ क्लिप त्याची आता पसरलेली आहे. म्हणजेच वरचेही खात आहेत, खालचेही काही आम्ही शांत बसणार नाही. तुम 5 खाते हो तो हम 3 खाएंगे पर हम भूखे नहीं रहेंगे, हम छोड़ेंगे नहीं किसी को. हे सगळं जे चाललं आहे हा राज्य विकण्याचंच काम प्रशासन आणि शासन मिळून करताय. हे याचं उदाहरण आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी तेही ट्रायबलच्या विद्यार्थ्यांना आणि त्याचे ते अध्यक्ष आहेत ते कमिशनर, सगळा तार्टी बार्टीपासून महाज्योतीपर्यंत सगळ्या संस्थांना संस्था निवडीचं काम त्यांच्याकडे दिलं आहे. त्याचा अध्यक्ष त्यांना केलेला आहे. आणि तुम्हाला यातून हे स्पष्ट होत आहे की इथे विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण संस्था ज्या आहेत तिथूनही हे पैसे खाणार
ह्या कोणाला सोडायचं नाही आणि भ्रष्टाचार केल्याशिवाय राहायचं नाही, हा सर्रास महाराष्ट्रामध्ये ही जो माझेलपणा आहे तो यामध्ये स्पष्ट दिसतो आहे. त्याचं एकही सेंटर विदर्भात नाही आहे, ते 3 लाख रुपये जे घेतात. नाही, एकही सेंटर विदर्भात नाही. मी काल मागणी केली आणि जे स्पर्धा परीक्षेसाठी UPSC MPSC याचे ट्रेनिंग सेंटर विदर्भात आपण असले पाहिजेत, नागपुरात असले पाहिजेत. महाज्योतीचं नागपुरात आहे आणि सेंटर मात्र ट्रेनिंगचं पुण्यात आहे. नागपूरचं मुख्यालय OBC बहुल कोण आहे तर विदर्भ आहे आणि महाज्योतीचं कार्यालय विदर्भात आहे, मुख्य कार्यालय. मी मंत्री असताना आणलेलं आहे, परंतु तिकडे ट्रेनिंग सेंटर मात्र पुण्यात द्यायचं. म्हणजे या विदर्भातल्या पोरांनी पुण्यात जाऊन ट्रेनिंग घ्यायची, पुण्यात जाऊन प्रशिक्षण घ्यायचं. हा उपराटा कारभार काय करता येते? हे काय OBCचे काही हितेशी आहेत? OBCचे मतं पाहिजेत बहुजन समाजाची आणि यांना त्याचे बाकी काही त्यांना देणं घेणं नाही, या कोणाची त्यांना काळजी नाही. तो आपण जो मुद्दा मांडला त्याला अनुसरून एक शेवटचा प्रश्न आहे. पुण्यातील मुळशी तालुक्यातील धनेवाडीची एक क्रेन कंपनी आहे, त्या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे त्या कंपनीनं बंद होण्याचा गुजरातला प्रकल्प नेण्याचा निर्णय घेतला. जवळपास 400 लोकांचा रोजगार त्या ठिकाणी गमावलेला आहे. स्थानिकांनी प्रशासनाला तक्रार केली, काही झालं नाही. आता कंपनी बंद करून गुजरात नाही. मग इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली करोडो रुपये घालून उद्योगाला पूरक व्यवस्था जर करत नसतील आणि गुंतवणुकीची भाषा वापरत असतील तर यांचा हा पोकळपणा आहे. हे जो काही दावा केला आहे तो तकलादू आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. हे उद्योग जर गुजरातच्या दिशेनं जात आहे, आत्तापर्यंत 17 उद्योग केले. मी त्या मंत्र्यांना सांगितलं, उद्योग मंत्र्यांना, तुम्ही श्वेतपत्रिका काढणार होतात, तुमच्यामध्ये दम असेल ना ती श्वेतपत्रिका काढा. घोषणा काय करताय हाऊसमध्ये? सभागृहाच्या पटलावर हाऊसमध्ये तुम्ही घोषणा केली की आम्ही या संदर्भात हे खोटं बोलतायत विरोधक म्हणून सांगितलं आणि तुम्ही त्यामध्ये श्वेतपत्रिका काढण्याचा, व्हाईट पेपर प्रकाशित करण्याचं तुम्ही सांगितलं होतं. तुमच्या दम असेल आणि दम आहे, जर गुजरातला महाराष्ट्रातील उद्योग गेले नाहीत तर श्वेतपत्रिका काढा आणि 8 दिवसाच्या आतमध्ये काढा. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. अरे तुमची अस्मिता तुम्ही गुजरातला गहाण ठेवली. गुजरातच्या चरणी रोज जाऊन पाया पडताय आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकताय. हे त्याचंच लक्षण आहे. खरं तर पुन्हा एक महत्त्वाचा विषय होता की गडकरी साहेबांनी स्टेनलेस स्टीलचा पुतळा उभारला असता तर तो पुतळा कोलॅप्स झाला नसता. पण मी आता माहिती घेतली, त्या पुतळ्याच्या इस्टिमेटमध्ये स्टेनलेस स्टीलच होता. माहिती घेतली आणि स्टेनलेस स्टीलऐवजी त्यांनी लोखंड लावला आणि त्यांनी तो भ्रष्टाचार केल्याची माहिती माझ्या पुढे आलेली आहे. म्हणजे मूळ इस्टिमेटला जी प्रोव्हिजन होती ती स्टेनलेस स्टीलवरचीच होती, कारण तो समुद्राच्या काठावरचा पुतळा असल्यामुळे. पण यातून पैसे खाण्यासाठी, कमिशन खाण्यासाठी स्टेनलेस स्टीलऐवजी लोखंड लावल्या गेला आणि त्यातून भ्रष्टाचार केला. हे आता ओपन झालेलं आहे. एकदा गणेश भक्तांना सगळ्यांचं फायनल ते जरा सुरुवात. मी सर्व आज गणेशजीच्या स्थापनेच्या निमित्तानं, गणेश बाबाच्या आगमनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व जनतेला आमच्या विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना करतो की आम्हाला सुखी ठेव, आमच्या महाराष्ट्राला सुखी ठेव, संकटापासून मुक्त कर. आणि सर्व माझ्या गणेश भक्तांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.